विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फर्स्ट इयर बी फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन करण्याची डेट ही पुन्हा एकदा स्टेट कॉमन एंट्रन्स सेल म्हणजे CET सेल यांच्याकडून वाढवण्यात आलेली आहे. ती डेट आता 22 तारखेपर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. म्हणजे अजूनही कोणी फॉर्म भरायचं राहिला असेल 22 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकतो. 23 तारखेपर्यंत तो फॉर्म कन्फर्म करू शकतो. भरलेला फॉर्म तो कन्फर्म करू शकतो आणि त्यानंतर पुढं जे महत्त्वाचं डेट्स तुम्हाला दाखवायचे आहेत ते ह्या आहेत की त्या ठिकाणी तुमचं काही डॉक्युमेंट्स पेंडिंग राहिले असतील, जसं की तुम्ही फॉर्म भरलेला आहे पण तुमचे डॉक्युमेंट्स अजून पेंडिंग आहेत, असे विद्यार्थी अत्यंत महत्त्वाच्या डेट्स या ठिकाणी आहेत बघा. की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही काही डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील तर तेही अपलोड करू शकता. त्याच्या अगोदर 25 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच तात्पुरती गुणवत्ता आधी लागणार आहे. त्यानंतर 26 ते 28 या कालावधीमध्ये तुम्ही राहिलेले डॉक्युमेंट्स आणून देऊ शकता. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघा फॉर्म भरलेला आहे पण त्यांच्याकडे ACBCचं कास्ट सर्टिफिकेटच नव्हतं किंवा त्यांच्याकडं नॉन क्रिमिनलच नव्हतं किंवा त्यांच्याकडे व्हॅलिडिटीचं टोकन होतं आणि ओरिजिनल व्हॅलिडिटी नव्हती. व्हॅलिडिटी आता उपलब्ध झाली असेल, म्हणजे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचं उपलब्ध झालं असेल, तुम्ही फॉर्म भरताना पावती अपलोड केलेली आहे, त्याचं टोकन अपलोड केलेलं असेल आणि तुमच्याकडे आता ते ओरिजिनल आलं असेल तर तुम्ही ज्या कॉलेजच्या सेंटरवरती फॉर्म भरलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तो चेंज त्या ठिकाणी करून घ्या. तो अत्यंत महत्त्वाचा चेंज आहे. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला त्या कॅटेगरीचं बेनिफिट मिळून जाईल. म्हणजे ॲडमिशन मिळाल्यानंतर पुन्हा तुमची धावपळ होणार नाही. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टोकन अपलोड केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत महत्त्वाचं आहे 28 ऑगस्टपर्यंत ज्या कॉलेजवरती फॉर्म भरलेला त्यांना भेटून तुम्ही त्यांचं फॉर्म चेंज करून कॅटेगरीचं बेनिफिट घेऊ शकता. आणि 30 तारखेला पुन्हा फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यामुळे अजूनही कोणी फॉर्म भरायचं राहिला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी 22 तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्यायचा आहे. 23 तारखेपर्यंत तो कन्फर्म करू शकतात. त्यानंतर जे विद्यार्थी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे पण त्यांनी टोकन अपलोड केलेलं होतं, पावती अपलोड केलेली होती, अशा विद्यार्थ्यांनी जर ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांच्याकडे आला असेल तर 26 ते 28 या कालावधीमध्ये ज्या कॉलेजवरती तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच कॉलेजवरती जाऊन तुम्ही ते अपलोड करू शकता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. धन्यवाद.